आपल्यासोबत माजी मंत्री शालिनीताई पाटील आहेत. त्यांना नुकतंच राज्यातल्या 30 वेगवेगळ्या नेत्यांना पत्र लिहिले आहे आणि त्या पत्रामध्ये अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांना एका घोटाळ्यात संरक्षण दिलं असं देखील त्यांना म्हटलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही जे पत्र लिहिलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही देवेंद्र फडणवीस यासोबतच भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. अजित पवारने शिखर बँकेत केलेला घोटाळा 25,000 कोटीचा आहे. त्या घोटाळ्याचं नेतृत्व अजित पवारने केलेलं आहे. त्यावेळेला राष्ट्रवादी पक्षाची सत्ता बँकेत होती. बँकेत 70 डायरेक्टर असतात, त्याच्यापैकी 50 डायरेक्टर 55 डायरेक्टर राष्ट्रवादी पक्षाचे होते. अजित पवार नेतृत्व करत होते. आता शिखर बँकेतल्या घोटाळ्याचा विषय मी सुप्रीम हायकोर्टाच्या नंतर मला जावं लागलं नाही, पण हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं फायनल केलं आणि 26,000 कोटीचा घोटाळा 25,000 कोटीचा घोटाळा झाल्याने FIR दाखल करा असा हा निकाल आहे. आणि सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारच्या परोपकाराला सुप्रीम कोर्टानं ते त्या ह्या सगळ्या प्रकारात त्या परोपकारी नावाच्या अधिकाऱ्यानं काय केलं होतं मला माहीत नाही, पण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आहे की परोपकारीनं ह्याच्यात ढवळ करू नये. आणि FIR दाखल केल्यापासून 5व्या दिवशी कामकाज झालं. 5 दिवस म्हणजे अजूनही तुमची FIR घेतली नाही असं तुमचं म्हणणं आहे? काय FIR तुमची अजूनही घेतली नाही ज्या दिवशी अहो त्या पुढचं ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवसामध्ये मी EDच्या कोर्टामध्ये FIR दाखल केला आणि मला जनरल चढता येत नाही म्हणून माझे व्हाईस चेअरमन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या इकडं FIR दाखल केला. आज ह्या गोष्टीला 5 वर्ष झाली. महाराष्ट्र सरकारनं चार्जशीट ठेवला नाही आणि महाराष्ट्र सरकारनं आरोपीला कोर्टात उभं करू शकलं नाही. 25,000 कोटीचा घोटाळा शिखर बँकेत करण्यापूर्वी 1999 ते 2004 ह्या काळामध्ये 1999 ते 2009 ह्या काळामध्ये 10 वर्षामध्ये मीही आमदार होते आणि NCPचेच आमदार होते. 1999 ते 2004 अजित पवार इरिगेशन मिनिस्टर, आता इरिगेशन मिनिस्टर होता वसंतराव दादा एकेकाळी मंत्री होते. त्यावेळेला पाटबंधारे कारण बंधारा बांधायचा आणि पाट काढून म्हणजे कॅनल काढून शेतापर्यंत पोचतात म्हणून ह्या खात्याला पाटबंधारे खातं म्हणतात. ठीक आहे, पाटबंधारे म्हणा किंवा इरिगेशन म्हणा काही फरक पडत नाही. पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना अजित पवारांनी 5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारचे 70,000 कोटी रुपये खर्च केले. 70,000 कोटी रुपये खर्च करून राज्याला जे पाणी मिळण्याची अपेक्षा होती त्याच्यातलं 1% पाणी राज्याला मिळालं. 99% पैसे कुठे गेले परमेश्वराला माहिती. ह्या घोटाळ्यामध्ये खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं FIR स्वतः दाखल केला. अजित पवार म्हणाले तो वेडा आहे. जो प्रत्येक प्रोजेक्टची 10-20 वर्षापूर्वीची आकडेवारी सकट माहिती सांगतो त्याला वेळा ठरवलं केवळ तुम्हाला तो माणूस ह्यावेळेला नको आहे म्हणून. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ना. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून 70,000 कोटीच्या घोटाळ्याची माहिती घेतली ना, त्यांच्या पोलिसांनी FIR दाखल केला ना, त्याला आरोपीला कोर्टापुढं हजर केलं. FIR दाखल करणारा माणूस वेडा झाला आहे म्हणाले. विषय आता मलासुद्धा तसंच म्हणतील उद्याच्याला ही म्हातारी वेडी झाली असं म्हणायला कमी करणार, कारण अजितराव पवार किती टोकाला जाऊन काम करू शकतात हे मला माहिती आहे. मी अनुभव घेतला. आता 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही म्हणून पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये खटला दाखल करायला लागतो आहे की महाराष्ट्र सरकारनं हायकोर्टानं दिला सुप्रीम कोर्टानं फायनल केला निर्णय प्रमाणे आम्ही FIR दाखल केलेला आहे. त्या FIRच्या प्रमाणे अजित पवारांच्या वरती चार्जशीट ठेवून
त्यांच्याला कोर्टापुढं हजर केलं पाहिजे. ह्या गोष्टी पुढच्या 8 दिवसात झाल्या पाहिजेत. ही केस मला महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या विरुद्ध करावी लागणार आहे, कारण त्यांची जबाबदारी जास्त आहे आणि त्यांच्या विरोधात असणार आहे. ही केस एक 10 दिवसामध्ये दाखल होईल आणि प्रत्यक्ष त्याच्यावरची कारवाई चांगले वकील कागदपत्र तयार करण्यासाठी आणि महाराष्ट्रातला बेस्ट वकील आर्ग्युमेंट करण्यासाठी मी नेमलेला आहे. मी इतके पैसे राज्याच्या डेप्युटी समोर टक्के घेताना कुठे आणले? त्याच्यासाठी अजित पवारांनी एक दिवशी माझी बरखास्तीची नोटीस जशी पाठवली, मी सांगितलं माझी संस्था बरखास्त करता येणार नाही, मी तुम्हाला करू देणार नाही. आणि मग त्यांनी जे केलं ते संस्थेच्या मी कुठले पैसे आणते म्हणून माझ्या संस्थेच्या अँटी करप्शनची चौकशी लावली. माझे डायरेक्ट व्हाईस चेअरमन गेले, माझे अधिकारी गेले, एकदा गेले, दुसऱ्या गेले, तिसऱ्यांदा त्यांना विचारलं, त्या सातारच्या ऑफिसच्या लोकांना विचार की तुम्ही आम्हाला रोज कशासाठी बोलवता आणि काहीच बोलत नाही आमच्याशी, कशासाठी बोलवलं आहे हे सुद्धा सांगत नाही. मग ते अधिकारी म्हणले की तुमच्याशी काय बोलायचं नाही, तुमच्या संस्थेचे जे ऑडिटर्स आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. मग आमचे ऑडिटर कंपनीचे लोक गेले अँटी करप्शनच्या सातारच्या ऑफिसमध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की शालिनीताई पाटील ह्या संस्थेच्या चेअरमन आहेत आणि कारखान्यासाठी दर महिन्याला काही लाख रुपये खर्च करतात, त्या त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून आलेल्या पैशातून करतात. मला तुमच्या माहितीसाठी सांगते, मला 4 पेन्शन मिळतात. मी 3 वेळा आमदार होते, 4थ्या वेळेस खासदार होते. वसंतरावदादा पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सैनिकांचे वेळे म्हणून मला 3 पेन्शन मिळतात. असे एकूण रक्कम माझा आणि माझ्या पतीची मिळून एकूण रक्कम 1,20,000 रुपये दर महिन्याला माझ्या बँकेतल्या माझ्या खात्यामध्ये जमा होते. एका पेन्शनला 20,000 रुपये येतात. आता हे माझ्या 5 पेन्शनसाठी आलेले 1,00,000 रुपये व्याज. माझं परिवार माझा एक मुलगा आणि 2 मुली आहेत, सगळे मुंबईत सेटल झालेत, पण प्रत्येकाचा आपला आपला संसार. मुलाचा संसार खालच्या फ्लॅट, तुम्ही येताना जो पहिला मजल्यावर फ्लॅट लागला तो मुलाचा फ्लॅट आहे, पहिल्या मजल्यावर. प्रत्येकाचा आपला आपला प्रपंच आहे, पण माझ्या प्रपंचामध्ये कोण आहे? मी एकटी. आणि मला 24 तास महिला अटेंडंट लागते उठायला बसायला. महिला अटेंडंट म्हणते म्हणून रात्री पाळीचे एक बाई, दिवसा पाळीचे एक, अशा 3 माणसाचे माझे परिवार आहेत. 1,00,000पैकी साधारण 10,000 ते 15,000 रुपये आमच्या तिघींच्या रेशनसाठी लागतात. कपडे मी गेल्या 15 वर्षामध्ये स्वतः घरात घालायचे, बाहेर घालायचे कधी घेतले नाहीत. एक मुलगी घरातलं घालायचे कपडे, बाहेर घालायचे कपडे मी देते. एक मुली बेडशीट पांघरून. त्या पत्राबद्दल प्रामुख्याने आपण त्याच विषयाकडे येते. पैसे कुठून आले हा विषय मी तुम्हाला सांगितला. मी कुणाचं 15 वर्षामध्ये लाखानं नव्हून मी कोटीनं पैसे खर्च केले. 1,20,000पैकी 80 ते 70 ते 80,000 रुपये दर महिन्याला मी कारखान्याच्या कामासाठी, कारखान्याचे ऑफिस आणि कारखान्याच्या केसेस करण्यासाठी खर्च करते. एकूण खर्च केलेली आजपर्यंत गेल्या 15 वर्षात खर्च केलेली रक्कम 2 कोटीपेक्षा अधिक आहे. मला वाटत नाही की स्वतःच्या पैसे 2 कोट्यामध्ये खर्च करून कुणी कार्यकर्ता सहकारी चळवळीचं नेतृत्व करत असेल. पण मी एकदा जबाबदारी घेतलेली आहे. कोरेगाव तालुक्यातला लोकांनी वसंतरावदांना शब्द केले, शालिनीताई पाटील मदतीला येतील, ते तुमचे सगळे मदत करतील. माझ्या पतीनं माझ्याजवळ जबाबदारी आहे, त्याप्रमाणे मला ते अखेरपर्यंत निजवलेले आहे. आणि जोपर्यंत कारखाना ताब्यात घेऊन त्याच्या सभासदाच्या हातात देत नाही तोपर्यंत मला कारखान्याचं नेतृत्व सोडता येणार नाही. मी तुमच्याशी बोलत होते की मी कुणाचे 10 पैसे उसने घेतले नाहीत किंवा कुणाकडनं, कारण कर्जाला तारण द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. माझ्याजवळ एवढं एकच
बेडरूम्स ते मला स्वतःला पाहिजे. आता माझं 92 वर्ष आहे, माझ्या काही वर्ष उरले तर मला स्वतःचं घर पाहिजे की नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये मी काम करत असताना एकच प्रॉपर्टी आहे, माझ्या काहीच जमीन आहे. आणि म्हणून मी काटकसरीनं राहते. आता तुम्ही आल्यावर एक पेटीकोट आणि एक शर्ट घातला, जे म्हणणं होतं त्या आणखी एक सेट माझ्याजवळ आहे. पत्रामध्ये जे तुम्ही प्रामुख्याने म्हणत होता की 95,000 कोटी रुपयेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना त्यांना वाचवलं. शिखर पाटबंधारे खात्यातल्या 70,000 कोटीचा घोटाळ्याच्या FIR दाखल करून सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ना FIR दाखल केला, ना चार्जशीट ठेवला, ना कारवाई केली. आणि 70,000 कोटीचा घोटाळा हे प्रकरण पूर्णपणे फाईल बंद झाली. कारण 5-6 वर्षात कोर्टानं वाट बघितली की FIR दाखल होईल आणि चार्जशीट होतील ना. FIR 5-6 वर्षे झाली तरी काय झालं नाही. असं दिसल्यानंतर कोर्टानं ती फाईल बंद केलीची जाहीर केली. ज्या दिवशी इरिगेशनची फाईल कोर्टानं बंद केली, हे माहिती प्रसिद्ध झाली, त्या दिवशी अजित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी आता मुख्यमंत्री पदाची उमेदवारी करू शकतो, मुख्यमंत्री पदाच्या साठी क्लेम करू शकतो. आता इरिगेशनचा घोटाळा संपला. आता शिखर बँकेतला घोटाळा, ह्या खटल्यामध्ये सरकारनं चार्जशीट ठेवावी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, ह्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या विरोधात केलेला हा खटला एकूण 105 कोटी रुपयाचा 105 हजार कोटीचा घोटाळा झालेला असून राज्यामध्ये काही अजित पवारांचा पाटबंधाऱ्याचा खातारा देवेंद्र फडणवीस त्या काळामध्ये त्यांनी झाकला. आणि अजित पवारांचा 100 कोटी 25,000 कोटीचा घोटाळा आता नरेंद्र मोदी झाकायला निघालेत. आता ज्या देशाचा पंतप्रधान सुप्रीम कोर्टाच्या निकालाला केवढी किंमत देतो आणि त्या शेकडो कोटीच्या घोटाळ्यावरती काहीही कारवाई होत नाही, अशा परिस्थितीमध्ये असा आमचा देश आता आलेला आहे. आणि हा पक्ष राजकीय पक्ष असताना देशाचं नावावर वापरतात. आजवरती देशाचं नाव कुणीही राजकीय पक्षाने इतक्या स्वातंत्र्याच्या वेळेला मी 14 वर्षाचे होते, मराठी 7वी शिकत होते. 60-70 वर्षाचं राजकारण देशाचं मी पास झालं. आजपर्यंत कुणीही पंतप्रधानानं शेकडो हजार कोटीचा घोटाळा लपवायचा काय असलं दुष्ट कृत्य केलेलं नाही. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी भारताचं देशाचं नाव वापरतात. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या पक्षाचं नाव पूर्वी जनसंघ होतं, ते नाव घेऊन तुम्ही काम सुरू करा. देशाचं नाव तुमच्या कपट कारस्थानासाठी वापरू नका आणि मी ते वापरू देणार नाही. ह्याही विषयावरती मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ताईंनी एकंदरीतच भूमिका घेतलेली आहे. भाजपनं भारतीय हे शब्द कशा पद्धतीनं का वापरला आणि त्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. यासोबतच जवळपास 105,000 कोटींचा घोटाळा अजित पवारांनी केलेला आहे आणि त्या विषयात देखील आपण कोर्टात जाऊन लढणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका त्यांना मांडली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.